ताई, काही हवंय का तुला? ते बघा, तुमच्या डोळ्यात पाणी का आहे? काही नाही ग. कुठे काय? तुम्ही माझ्यापासून लपवणार आहात? ताई, तुम्ही मला मुलीसारखं मानता ना, मग का माझ्यापासून लपवताय? सांगा ना, काय झालंय? बाहेर हे काही बोलले का तुम्हाला? नाही नाही, त्यांना बघून ना मला माझ्या मुलाची आठवण झाली. त्याचा स्पर्श ओळखीचा वाटला मला. तुझ्या नवऱ्या एवढाच असेल आता माझा मुलगा. तुला माहितीये ना माझी देवावर किती श्रद्धा आहे. तसाच होता तो. माझ्यासोबत देवपूजेला बसायचा. कशासाठी माहितीये? कशासाठी? प्रसादासाठी. आणि तो बाहेर गेला असला आणि त्याच्यासाठी प्रसाद ठेवला नाही ना, पटकन राग यायचा त्याला. त्याबाबत अगदी त्याच्या बाबांवर गेला होता तो. तेही असेच होते, पटकन चिडायचे. तुला माहितीये, आमच्या दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची. का? नाही म्हटलं तरी त्याचा परिणाम त्याच्यावर झालाच असेल नाही? तुला सांगू, तोच आमच्या नवरा बायकोंमधला दुवा होता. त्याच्यामुळेच आम्ही एकत्र राहत होतो. ताई, बाप्पा आहे ना, तो सगळं नीट करेल. तुम्ही आधी डोळे पुसा बघू. अक्का, अगं ती कोपऱ्यावरची शिंदे आहे ना, ती तुला बोलवते. मला बोलवते? कशासाठी? तर मला काय माहिती, तू जाऊन बघ ना काय ते. बरं, बघते मी. आलेच. हा, मनवा थांब. काय झालंय? राजवीरच्या आठवणी सांगत होते. तू काय बोललीस का? का? त्याचंच वाईट वाटतंय मला. सगळं माहित असूनही मी त्यांना काहीच सांगू शकत नाही. मनवा, तू तिला सांगून का टाकत नाहीस की राजवीर तिचाच मुलगा आहे म्हणून? असं आणखी किती दिवस तू पुढे ढकलणार आहेस? असं नाही सांगू शकत मी मामा. का? कारण राजवीर त्यांचा तिरस्कार करतात. अशा परिस्थितीत जर मी साधनाताईंना सांगितलं ना, तर त्यांना आणखीन त्रास होईल. मला राजवीरच्या मनातले सगळे गैरसमज दूर करायचे. त्यांच्या मनात त्यांच्या आईबद्दल प्रेम निर्माण करायचं आणि मग त्यांना सांगायचंय. मनवा, खरं सांगू, मला नाही वाटत तुझा नवरा तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल असं. नाही मामा, त्यांना विश्वास ठेवावाच लागेल. आणि मी तुम्हाला वचन दिलंय ना, काहीही झालं तरी मी साधनाताईंना न्याय मिळवून देणारच. तू देवळात गेला होतास? देवावर विश्वास नाही ना तुझा? देवळात नव्हतो गेलो. मग हा प्रसाद कसला? त्या बाईने दिलाय. त्याच्या हातचं काही नकोय मला. अरे प्रसादावरती कसला राग काढतोयस? तुला कशावरही चिडतोयस? बघे, लेक्चर ऐकण्याची अजिबात इच्छा नाही माझी. ओके ओके, लेक्चर देत नाही, पण काय घडलं सांगशील का? त्या बाईचं तोंड बघायचं नसतं मला, तरी ती स्वतःहून सारखी सारखी माझ्या समोर येते. आणि हे सगळं मनवामुळे होत आहे. मनवा म्हणजे? मनवामुळे जावं लागतं ना तिकडे, आणि तिकडे येते ही. ओके ओके, लक्षात येत आहे माझ्या. तू 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 आधी शांत हो, शांत हो. ती परत माझ्या आयुष्यात येण्याआधी शांतच होतो मी. हो हो, तू तू शांत हो. मी काय म्हणतो, आपण जायचं का तिकडे? म्हणजे मला घेऊन जाशील का तिकडे? कशाला? अरे म्हणजे मी भेटेन ना त्यांना, म्हणजे मला बोलता येईल त्यांच्याशी. नाही, तिकडे जायची काही गरज नाही. अरे नाही, अरे माझ्या राजवीर, राजवीर माझ घे.
मोदक? राजवीरचा काही फोन आला होता का? म्हणजे गाडी रुळावर येते की नाही? सगळं छान होईल, खात्री आहे मला. गणपती बाप्पा सगळं नीट करेल. मोदक माई मला पण दे. घे ना. मी आले सगळ्यांना देऊन. हो हो. तू कुठे चालला? ऑफिसला? हो. राजवीर येतो का हल्ली ऑफिसला? हा म्हणजे येतो कधी कधी, म्हणजे मनाला वाटेल तेव्हा येतो, मनाला वाटेल तेव्हा जातो, दुपारीच जातो कधी कधी तर. पण आज येईल असं नाही वाटत मला. का रे? अहो का काय, आज ऑफिसमध्ये गणपती बसणार आहे. तुम्हाला माहितीये ना त्याची देवावरती श्रद्धा नाहीये. मग काय, आज तो नाही येणार ऑफिसमध्ये. आणि तसंही तो आलाच तरी कुठल्या इव्हेंटमध्ये तो भाग घेणार नाही. चांगलंय मग आपल्यासाठी. म्हणजे रे वेड्या, कुठल्याही गोष्टीमध्ये आपला फायदा कसा होईल या दृष्टीने आपलं डोकं चालायला हवं. बाबा नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मला असं म्हणायचंय की जोपर्यंत राजवीर ऑफिसला येत नाहीये तोपर्यंत ऑफिस मधलं तुझं महत्व वाढव. ओ अहो म्हणून तर आज जातोय ना ऑफिसला, गणपतीच्या आरतीचा मान मिळवण्यासाठी. हा, आणि मग वेड्या बोलत काय उभा राहिलाय? जा जा लवकर जा. हो येतो, बाय. बाय बाय. अगं काय मनवा, तुला काय स्वस्त बसवत नाही का? का हो, काय झालं? अगं लगेच आवराआवरी सुरू केलीस म्हणून म्हटलं. नाही, माझ्याकडे बराच रिकामा वेळ होता, म्हटलं जरा आवरून घेऊया. तुला तुझ्या घरी किंवा सासरी कोणी ओरडलं नाही का ग? कशावरून? सारखी किचन मध्ये येते, हे आवर ते आवर करते म्हणून. माझी आई खूप ओरडायची मला, कारण मी एकदा किचन मध्ये गेले ना की सगळा पसारा करून ठेवायचे आणि मग सगळं तिला आवरावं लागायचं. आणि सासरी? सासरी पण ओरडायचे. मी बरोबर ओळखलं की नाही? कोण कोण असतं तुझ्या सासरी? सगळे असतात. सगळे म्हणजे? सगळे म्हणजे काका काकू, त्यांची मुलं, ह्यांची आजी, असे सगळे असतात. आणि तुझ्या नवऱ्याचे आई वडील? मला सांग, तुझं तुझ्या नवऱ्याशीच पटत नाही की सासरच्यांशी सगळ्यांशीच? नाही, तसं काही नाहीये. सगळे खूप चांगले आहेत. हो ना, मग त्यांना बोलाव ना आपल्याकडे गणपतीच्या दर्शनाला. मी आई बाबांना बोलवलंय ना, पण सासरच्यांचं सांगता येत नाही. सगळेच गडबडीत असतात ना, त्यामुळे. हो, पण आजींना येता येईल की? माहित नाही, विचारावं लागेल. एक काम कर, तू फोन लाव त्यांना, मी बोलते त्यांच्याशी. अगं लाव फोन. लावते. हॅलो मनवा, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी पण एकदम ठीक आहे. एक मिनिट. एक मिनिट. हॅलो आजी, नमस्कार. मी साधना बोलते. मनवा माझ्यासोबतच राहते इथे. नाही, मनवा तिच्या बरोबरच राहतात. मी काय म्हणते, तुम्ही आमच्याकडे गणपतीच्या दर्शनाला या ना. हॅलो, याल ना? हो, येईन मी. नक्की या. हो. ठेवू फोन? हो. काय म्हणाल्या? येईन म्हणाल्या त्या. बरं, तू आता आवरून झालं की थोडा आराम कर, मी आतला आवरून घेते.
बडीशेप. काय झालं सगळं आवरून? आत्ताच झालं. आणि नितीश काय जेवला आणि लगेच रूम मध्ये गेला? हो, तो म्हणाला काहीतरी ऑफिसचं काम आहे म्हणून ते करत बसलाय. हो का, चांगलंय. कामामध्ये बिझी आहे. तर मी नव्हतो तेव्हा जॉब विषयी काही बोलला का तुझ्याशी? नाही. नाही ना. तर मनूचा काही फोन आला होता का? अय्या हो, तुम्हाला सांगायचं राहून गेलं. राजवीरच्या आईने आपल्याला बोलवलंय गणपती दर्शनासाठी. जाऊया ना? अरे जाऊया ना. त्यानिमित्ताने राजवीरच्या आईंची भेट होईल. हो ना, पण आपल्याला त्यांना साधनाताई म्हणून भेटावं लागेल. का? नाही म्हणजे मनूने अजून त्यांना सांगितलं नाहीये ना की त्या राजवीरच्या आई आहेत. हो, म्हणजे त्यांच्याशी बोलताना खूप जपून बोलावं लागेल. पण काय खेळ आहे ना नियतीचा. मनू ज्या बाईंकडे जाऊन राहिली त्याच नेमक्या राजवीरच्या आई निघाव्या. हो ना, मलाही ऐकून खूप आश्चर्य वाटलं. पण जेव्हा आपली मनू त्यांना सांगेल की राजवीर त्यांचा मुलगा आहे तेव्हा त्यांना किती आनंद होईल नाही? आनंद होईल खरा, पण राजवीर त्यांना स्वीकारणार नाही. का, असं का वाटतंय तुम्हाला? आरती, मी राजवीरना चांगला ओळखतो. नाही स्वीकारणार ते त्यांना. नाही, उलट मला असं वाटतं की सगळं काही नीट होईल. आपली मनू सगळं काही नीट करेल. म्हणूनच कदाचित देवाने मनूला साधनाताईंना भेटवलं असेल. असं झालं ना तर फारच छान होईल. असंच होईल. मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करेन. मी आले ठेवून. झालं ना व्यवस्थित? व्यवस्थित एकदम. मामा हे हा, मला सांगा का जेवण कोणी बनवलं होतं? मी बनवलं होतं. काय झालं, तुम्हाला नाही आवडलं? नाही आवडलं. का, काय झालं? नाही आवडलं ग. बघा ना कसं घाबरवतात. असाच आहे तो, अशीच मस्करी करतो. नाही ना, अगं खरंच जेवण एकदम मस्त झालं होतं. थँक्यू. मी आले का? घाबरले लगेच. अर्जुन, हॅलो. हा वहिनी, अर्जुन बोलतोय. काय हो, काय झालं? एवढा अचानक का फोन केला? सगळं ठीक आहे ना? राजवीर ठीक आहेत ना? हो वहिनी, अहो कमाल करताय तुम्ही. सांगा ना काय झालंय? हो वहिनी, अहो मी काय म्हणतो ऐकून घ्याल की नाही? हा बोला. अहो आश्चर्य वाटतंय मला. मी फोन केलाय तुम्हाला, माझ्याबद्दल काही विचाराल की नाही? म्हणजे मी कसं आहे, माझं काम कसं चाललंय हेही विचारूच शकता तुम्ही. सॉरी, बोला. सॉरी काय म्हणताय लगेच? नाही, ऍक्च्युली राजवीर अजूनही त्यांच्या आईवरती चिडलेत ना, म्हणून मग मला वाटलं की मी काय म्हणतो वहिनी, मला भेटता येईल का त्यांना? हो, म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये. हो म्हणजे फार बरं होईल त्यांना भेटलो तर. मला एकदा राजवीरच्या आईला भेटायचंच आहे. तुला नाही सांगितलं ना तिकडे जायला? आणि का भेटायचंय त्या बाईला? त्या बाईची लायकी नाही. फोन चालू आहे, वहिनी ऐकतायत सगळं. कोण काय ऐकताय त्याच्याने मला काही फरक पडत नाही. तुला काही गोष्टी शांतपणे हँडल करताच येत नाहीत का रे? तुला एकदा सांगितलं ना मला शिकवायचं नाही. असं असेल ना तर मी कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही हे मी ठरवणार. जसं तुला काही गोष्टी सांगितलेल्या आवडत नाहीत ना, तसं मलाही आवडत. जास्त बोलतोयस. हे बरोबर आहे. तुझ्या विरुद्ध बोललं की तुला ते अतिच वाटणार ना. हे बघ राजवीर, मी बऱ्याच दिवसापासून बघतोय की तू खूप त्रास सहन करतोयस.
मला सगळं माहितीये राजवीर, तू काय आणि किती भोगलेस ते. पण एकदा नीट विचार कर. मनवा वहिनी तुझ्या आईकडे राहत आहेत म्हणजे त्यांनी सुद्धा काहीतरी विचार केला असेल ना. स्वतःच खरं करायचा हट्ट सोड आता, बास. दुसऱ्यांचंही ऐकायला शिक. नाही ऐकणार मी. आणि काय ऐकायचं मी? जेव्हा मला गरज होती तेव्हा होतं कोणी ऐकायला? मान्य आहे मला, पण आता यातून पुढे जायला हवं की नको? आईबद्दलचा तुझा भूतकाळ तुझ्या आत्ताच्या आयुष्यावरती परिणाम करतोय. प्लीज या सगळ्यावर काहीतरी मार्ग काढ, नाहीतर हे सगळं आणखीन प्रॉब्लेमॅटिक होईल. कळतंय का? तुझ्याशी बोलतोय. जिथे बोलायला हवं तिथे तू बोलत नाहीस, नको तिकडे बोलतोस. नाही बोलायचं मला या विषयावर. आणि तुला शेवटचं सांगतोय मी, तू त्या बाईकडे नाही जायचंस. बाप्पा, तू बघतोयस ना काय चाललंय? मला कळत नाही मी एवढी मोठी जबाबदारी कशी पार पाडणार आहे. पण मी शेवटपर्यंत प्रयत्न नाही सोडणार. साधनाताईंना सुद्धा चांगलं आयुष्य जगण्याचा हक्क आहे. माझी फक्त एकच प्रार्थना आहे, राजवीरच्या मनातून साधनाताईंबद्दलचा राग निघून जाऊ दे आणि राजवीरने त्यांना मोकळ्या मनाने स्वीकारू दे. मला तुझा आशीर्वाद हवाय बाप्पा. मामा, तुम्ही अजून घरी नाही गेलात? नाही, जातच होतो. तू अजून जागी कशी? असंच. तुझ्या असंच जागा असण्याचा अर्थ कळतो मला. अक्काचा विचार करतेस ना? तुम्ही पण त्यांचाच विचार करताय ना? हो. तुम्हाला असं अस्वस्थ पाहिल्यावर आलं माझ्या लक्षात. अक्का झोपली ना? पण हो, त्या झोपल्या आहेत. आणि खरं तर मामा, बरं झालं तुम्ही थांबलात. मला बोलायचंय तुमच्याशी. बोल ना. मामा, मला कळत नाहीये मी काय करू. काय करू म्हणजे सगळं नीट होईल, सगळे गैरसमज दूर होतील. मलाही तेच कळत नाही. काय केलं तर ती सुखी होईल. तिनं माझ्यासाठी खूप केलंय. आई वडील करणाऱ्यांना एवढं केलंय तिनं माझ्यासाठी. तुला वाटत असेल ना मी एकदम सभ्य माणूस आहे, एरियात खूप मान आहे मला. पण मी पूर्वी कोण होतो माहितीये तुला? गुंड होतो. गुंड. राडा, मारामाऱ्या, धमक्या, वसुली हेच करत असायचे. एरियात सगळे घाबरायचे मला. 4 वेळा जेलमध्ये सुद्धा जाऊन आलो. अक्कानं मला सुधरवलं, माणसात आणलं मला. तिनं माझ्यासाठी एवढं केलं आणि मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. ह्याचं खूप वाईट वाटतं का? तुला सांगतो, अख्ख्या जगात अक्काच माझ्यासाठी जवळची. आणि हे हक्काचं घर आहे माझं. आणि मला वाटतं ना, मी चुकून कुठेतरी एखादं पुण्य केलं म्हणून अक्काच्या आयुष्यात तू आलीस. हे बघ, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. तू पण तुझ्या परीनं बघ, काही कर, पण माझ्या अक्काला सुखी ठेवण्याचा प्रयत्न कर. माझ्या अक्काला सुखी ठेवायचा प्रयत्न कर. मामा, काय करताय तुम्ही? हात काय जोडताय? मी तुम्हाला वचन दिलंय ना, मी ताईंना त्यांचा आनंद, त्यांचं कुटुंब, प्रत्येक सुख परत मिळवून देईन. त्यासाठी माझं उद्या एक काम करा. बोल ना. एका व्यक्तीला आणायला जायचंय. जमेल तुम्हाला? हो, चालेल.